श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ हा फक्त रेसिपींसाठी असणार आहे. म्हणजे मी फक्त तुम्हाला आजच्या व्हिडिओत रेसिपी दाखवणार आहे. दोडक्याची भाजी, वरण आणि भाकरी, चपाती वगैरे मुलग्याला पाहिजे होती म्हणून एक्स्ट्रा मी चपात्या बनवलेल्या होत्या. त्यामुळं तुम्हाला मी दोडक्याची रेसिपी दाखवते. म्हणजे आज मी दोडका बनवलेला, तो कसा बनवला ते दाखवते. प्रत्येक जणांची वेगवेगळी पद्धत असते, पण यावेळी मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवते. दोडका मी कवळा आणलेलाच होता, तो छान चिरून घेतला आणि त्याच्या शिरासुद्धा मी टाकत नाही, मी त्या शिरासुद्धा घेतो आहे. त्यामुळं तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाकून, जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर कांदा टाकला. कांदा भाजल्यानंतर टोमॅटो चांगला भाजून घेतला आणि आलं, लसूण आणि खोबरं, कोथिंबीर हे पाणी न घालता मिक्सरला छान बारीक करून घेतलं आणि थोडा वरून शेंगदाण्याचा कूट घातला. दोडका टाकून चांगला भाजून घेतला आणि मग नंतर त्यामध्ये वरून मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर एक 10 ते 12 मिनटात दोडका छान चांगला शिजलेला होता. आणि असा थोडा ग्रेव्ही पद्धतीनंच मी बनवलं होतं, म्हणजे एकदम सुकी भाजी बनवलेली नव्हती. आणि कुकर गार होईपर्यंत चपातीचे गोळे करून घेतले आणि मग वरण फोडणी टाकण्यासाठी मी मिरची, लसूण आणि कढीपत्ता टाकून तेलात जिरे टाकून घेतले. जिरे चांगले तडतडल्यानंतर, पूर्ण फोडणी बसल्यानंतर थोडीशी मी मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर मग थोडासा मी हिंग टाकलेला आहे. हिंग हा वरणासाठी खूप छान, म्हणजे डाळ तुरीची खाणार तर आपण त्यात थोडा हिंग घातला की पचनासाठी खूप चांगला असतो, म्हणून मी हिंग टाकतो. आणि डाळ शिजवतानाच मी टोमॅटो, थोडासा हिंग, हळद आणि मेथ्या टाकून डाळ शिजवून घेतलेली होती. आणि त्यानंतर मग मी ती चांगली फोडणी बसल्यानंतर डाळ ओतून घेतली. डाळ ओतून चांगलं वरण उकळायला आल्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर आणि कोथिंबीर टाकून वरण चांगलं उकळून घेतलं. आणि आता मी भाकरीची तयारी करून घेतलेली होती. म्हणजे पीठ जुनं असो अगर नवीन असो, गरम पाणी हे मी ज्वारीच्या भाकरीत घेतच असतं. वरणाला चांगली उकळी आणून दिली. वरण बाजूला केरून ठेवलं आणि भाकरीला तवा ठेवला. भाकरीला तवा ठेवून भाकरी आता करतेला तुम्हाला काय मला त्याची काय रेसिपी दाखवायची, सांगायची काही गरज नाही. भाकरीचं चांगलं पीठ मळून घेऊन मी भाकऱ्या बनवल्या. पण तुम्हाला मी ते कुंचमची माहिती सांगतो की आता जानेवारी महिन्यात जर संक्रांतीसाठी हळदी कुंकवाला वाहन म्हणून जर तुम्हाला कुंचम पाहिजे असतील तर फक्त नुसतं कुंचम जर तुम्हाला पाहिजे असेल तर 300 रुपयाला माझ्याकडं पितळेचं आणि तांब्याचं कुंचम मिळणार. त्या बाकीच्या वस्तू येणार नाहीत. जर तुम्हाला हळदी कुंकूचं वाहन म्हणून जर द्यायचं असेल आणि मोठ्या प्रमाणात जर म्हणजे तुम्हाला कुंचम पाहिजे असेल तर मी कमी दरात तुम्हाला ते कुंचम देईन. जर पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये येस म्हणून मेसेज करा. मग पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर म्हणजे व्हिडिओतच देईन. तुम्ही मग त्यावरती मला व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला मी कसं ऑर्डर करायची ती सांगेन आणि तुम्ही त्या पद्धतीनं माझ्याकडून ऑर्डर करून घेऊ शकता. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.